नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपीजमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण बिना पाकातील तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तिळाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी तीळ घेतले आहे। 1 वाटी चिरलेला गूळ घेतला। गूळ हा तुम्ही चिरून किंवा किसून घेऊ शकता। पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले, त्याची साल काढून घेतलेली आहे। 2 चम्मच तूप आणि 1 चम्मच वेलची पूड घेतली। साहित्य बघून झाले। आता आपण लाडू बनवण्यासाठी तीळ भाजून घेऊया। तीळ भाजण्यासाठी मी इथे कढाई ठेवून घेतली। आता यामध्ये तीळ घालून घ्यायची। तीळ आपल्याला 4 ते 5 मिनिट खमंग अशी भाजून घ्यायची आहे। आणि आपण इथे जर तीळ चांगली भाजली तरच लाडूला चव चांगली येईल। तीळ भाजत असताना गॅस कुठेच मोठा करायचा नाही, मंद आचेवरच ही तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। तीळ भाजत असताना तीळ फुलली आणि तडतड उडते तेव्हा असे समजायचे की तीळ आपली खमंग भाजली गेली आहे। आणि या ठिकाणी तीळला सोनेरी कलर देखील आलेला आहे। तीळ चांगले भाजून झालेली आहे। आता गॅस बंद करून तीळ बाजूला काढून घ्यायची आहे। एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ही तीळ काढून घेतली आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिली। तोपर्यंत शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घालून घेतले आणि मी याचे जाडसर वाटण करून घेणार आहे। तुम्हाला जर खूप बारीक करायचे असेल तर तुम्ही ते देखील करू शकता। मी याप्रमाणे थोडे जाडसरच ठेवले आहे। शेंगदाण्याचा कूट एका बाउलमध्ये आता बाजूला काढून ठेवायचा आणि तीळ थंड झालेली आहे। याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालून घ्यायची आणि चालू बंद करून मिक्सरला वाटून घ्यायची आहे। आणि ही थोडी भाजलेली तीळ बाजूला काढून ठेवायची। ही नंतर लाडू बांधण्याच्या वेळी घालायची आहे। त्यामध्ये तीळ मिक्सरला आता वाटून घ्यायची। मी याप्रमाणे थोडंसं जाडसर वाटण करून घेतलं। यामध्ये गूळ, वेलची पूड आणि तूप घालून घ्यायचे आणि हे सर्व परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे। मी याप्रमाणे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि आता हे मिश्रण एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायचे। या मिश्रणामध्ये आपण जो जाडसर शेंगदाण्याचा कूट केलेला होता तो घालून घ्यायचा आणि भाजलेली तीळ होती बाजूला काढून घेतलेली ती घालून घ्यायची आहे। लाडूमध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट आणि याप्रमाणे तीळ घातली की लाडू खाताना चव छान लागते। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि तुम्ही इथे बघू शकता बिना पाकाच्या लाडूसाठी किती व्यवस्थित आणि किती झटपट मिश्रण तयार झालेलं आहे। आता लाडू बांधण्यासाठी सुरुवात करूया। तुम्हाला ज्या आकाराचा लाडू हवा तेवढं मिश्रण घेऊन तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता। मी या आकाराचा लाडू बांधून घेतला आहे, तुम्ही इथे बघू शकता। आणि लाडू वळताना अगदी सहज वळला जात आहेत। हे बघा, मी याप्रमाणे असा लाडू बांधून घेतलेला आहे। तुम्ही इथे बघू शकता कसं मस्त खुसखुशीत झालेला आहे। याचप्रमाणे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत। आणि आता तुम्ही इथे बघू शकता सर्व लाडू मी एकसारखे ते बांधून घेतलेले आहेत। कमीत कमी वेळेमध्ये हे लाडू तयार होतात। आणि आता मी तुम्हाला इथे एक लाडू तोडून दाखवते। हे बघा, खूप खुसखुशीत लाडू बनले आहेत। तर आजची तिळगुळ लाडू रेसिपी कशी होती ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। तुम्हीही येत्या मकर संक्रांतीला ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। आणि हो, रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।